AI is something to be embraced, or maybe the technology needs to be adopted by each individual. मी काय काम केलंय पेक्षा मी कसं काम केलंय आणि मी त्याचा काय इम्पॅक्ट आणलाय बिझनेस ग्रोथमध्ये. एआयच्या हेल्पनी आम्ही ते शॉर्टलिस्टिंग करतो डिपेंडिंग अपॉन द कीवर्ड्स. म्हणजे ही रिक्रुटमेंट प्रोसेस कशी असते? HR department is not just about recruitments. It is about retention. It is about organization culture. बेस्ट कॅन्डिडेट हायर करण्यासाठी काय म्हणजे प्रिकॉशन्स घेतात? So basically hit easy apply किंवा अप्लाय केलं करिअर वेबसाईटवरती. So HR is nothing but human resources. Nowadays it is more of an strategic business HR. कॅन्डिडेट अशा काय चुका करतात ज्यामुळे त्यांचं हायरिंग होत नाही? स्कॅनिंगमध्ये बेसिकली कीवर्ड्स जे असतात ते मॅच केले जातात. विदिन 1 hour देअर आर मोर दॅन 100+ ॲप्लिकेशन्स. चुका लिस्ट करायच्या असतील तर कीवर्ड्स मॅचिंग केले पाहिजे, कनेक्ट्स वाढवले पाहिजेत, रेफरल्सवरती काम केलं पाहिजे. यू शुड ऑलवेज बिल्ड युअर कम्युनिकेशन. यू शुड कीप युअर सेल्फ अप टू डेट इन द टेक्नॉलॉजी. व्हेन यू आर हायरिंग फॉर द लीडरशिप कॅन्डिडेट, सो दॅट टाइम व्हॉट क्वालिटीज यू सी? सीव्हीमध्ये डिटेल्स दिलेले आहेत, तेच सेम डिटेल्स लिंक्डइनमध्ये पण दिलेले आहेत का? तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स जो लिस्ट केलाय तो इम्पॉर्टंट आहे. हेडलाईन, प्रोफेशनल फोटोग्राफ, प्रोफेशनल समरी आणि ऑप्टिमायझेशन ऑफ लिंक्डइन इज ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट. एकदा लिंक्डइनची प्रोफाईल बनवलं आणि सोडलं. सो आय थिंक युअर डिग्री विल गेट यू अन इंटरव्ह्यू, बट युअर स्किल्स अँड ॲटिट्यूड विल बिल्ड युअर करिअर. हॅलो मॅम, कसे आहात? मस्त. तुमचं या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू निलेश. हाऊ यू स्टार्टेड युअर जर्नी इन HR? So basically, I am 14+ years of experience in HR. Okay. I started up in the year 2009, 2010 when the recession hit up in India. Okay. So I started up my journey starting from being a graduate. Then I did my PG into hospitality management and then an MBA in HR. So I was always fascinated by an HR professions, and that's how I landed up with this opportunity. Okay. ओके. सो HRमध्ये एक्झॅक्टली काय असतं? So HR is nothing but human resources. Nowadays, it is more of an strategic business HR. Current technology is changing. HR department has lot amount of sub departments, I will say. Okay. So it is right from recruitments, that is talent acquisition. Then we have performance appraisals coming up, orientation, induction. Then we have rewards and recognition. We have learning and development department. So there are different departments in which we are actually working. But now, as the technology is coming up in the market, we have actually made HR department as a business HR or a strategic HR. ओके. आता एआयचं खूप यूज होते प्रत्येक फील्डमध्ये. तर एआयमुळे HR फील्डमध्ये काही फरक पडलाय? एआयमुळे सगळ्याच फील्डमध्ये फरक पडलाय. हं. तसं तुम्ही राइटली स्टेटेड बाय यू. But then, what would I say is AI is something to be embraced, or maybe the technology needs to be adopted by each individual. May that be not only the HR sector, but it could be the other sectors as well. AIनी तुम्ही टेक्नॉलॉजी शिकून तुमच्या रिपिटेटिव्ह टास्क ईझी करू शकता. एआयमुळे तुम्ही तुमचा रिक्रुटमेंट, आता मी बेसिकली टॅलेंट ॲक्विजिशन आणि रिक्रुटमेंटमध्ये सध्या काम करतीये गेल्या ओके. 5 वर्षापासून. ओके. ओव्हरऑल मी बाकी डिपार्टमेंट्स एचआरमध्ये काम केलेलं आहे, पण गेल्या 5 वर्षापासून मी टॅलेंट ॲक्विजिशन लीड करतीये. ओके. त्याच्यामध्ये मी बघितलंय, की आधी आम्हाला ऑलमोस्ट तासभर लागायचा सीव्ही स्कॅन करायला. हं. पण आता असं झालंय, की विथिन 10 सेकंड्स वी कॅन स्कॅन द सीव्ही. बट ते शॉर्टलिस्टिंग कसं होतं, की एआयच्या हेल्पनी आम्ही ते शॉर्टलिस्टिंग करतो डिपेंडिंग अपॉन द कीवर्ड्स. So then we get the candidates, those who are been listed by the system itself, which is a top list or a bottom list candidate, and then accordingly it saves our time as well. So that is how AI is helping us in the repetitive task as well as in shortlisting. Interview scheduling could be done through AI. Scorecards असतात जे डिफाईन होतात आणि त्याच्यामुळे पॅनल मेंबर्स, हायरिंग पॅनलला तो एक फायदा होतो. तर दॅट्स हाऊ वी आर बीन युजिंग AI राइट नाऊ. ओके. म्हणजे ही रिक्रुटमेंट प्रोसेस कशी असते? Okay. Recruitment process right from the time when the applicant starts applying on the website. So हं. basically hit easy apply किंवा अप्लाय केलं करिअर वेबसाईटवरती, की त्या ॲप्लिकेशन्स आमच्या ATS ॲप्लिकंट ट्रॅकिंग सिस्टममध्ये लँड होतात. ओके. त्याच्यानंतर प्रत्येक HR डिपार्टमेंटमध्ये एक टॅलेंट ॲक्विजिशन और रिक्रुटमेंट डिपार्टमेंट असतं. हं. रिक्रुटमेंट डिपार्टमेंट बेसिकली ते सीव्ही स्कॅन करतं हं. आणि नंतर त्याच्याही रिक्रुटमेंट स्कॅनर रिक्रुटमेंट
डिपार्टमेंट स्कॅन करायच्या आधी तो सीव्ही एटीएस स्कॅन करतं. ओके. दॅट इज हाऊ एआय ऑर मे बी द टेक्नॉलॉजी इज बिल्डिंग. ओके. स्कॅनिंगमध्ये बेसिकली कीवर्ड्स जे असतात, हं, ते मॅच केले जातात सीव्ही मधले हं. आणि एटीएस इज नथिंग बट अ सिस्टम व्हिच हस बीन बिल्ट अप फ्रॉम टेक्नॉलॉजी. ओके. सो जेव्हा स्कॅनिंग केलं जातं, सीव्हीचे कीवर्ड्स मॅच हं, होतात, हं. तेव्हा अकॉर्डिंगली वी गेट अप्लिकंट्स व्हिच आर ऑन द मॅचिंग ऑन द प्रोफाइल ऑफ द जॉब डिस्क्रिप्शन व्हिच इज लिस्टेड. ओके. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला मग तो सीव्ही बेसिकली रिक्रुटरकडे जातो. ओके. रिक्रुटर तो सीव्ही कॉलिंग करतो. ॲट द फर्स्ट इट इज अन एचआर स्क्रीनिंग कॉल. Then depending upon what positions that you are been hiring, if it is a technology position, usually 3 to 4 rounds of interview happen up, and then executive interview or the final interview happens up. डिपेंड करतं कुठल्या कंपनीसाठी. प्रत्येक कंपनीची प्रोसेस वेगवेगळी असते आणि प्रत्येक कंपनीचे इंटरव्ह्यू राउंड्स पण स्पेसिफाईड असतात आणि मग फायनल असतं एचआर ऑफर राउंड आणि देन प्री बोर्डिंग अँड ऑन बोर्डिंग. ओके, ओके. प्रत्येक कंपनीसाठी राइट कॅन्डिडेट हायर करणं हे एक इम्पोर्टंट टास्क आहे. बरोबर. ओके. कारण चुकीचा कॅन्डिडेट हायर केला तर तो कंपनीचा लॉस आहे. करेक्ट. तर ते हायरिंग प्रोसेस जशी तुम्ही सांगितलीत, की प्रत्येक कंपनीचे वेगवेगळे फॉर्मॅट आहेत. म्हणजे ती पोझिशन कोणती आहे त्याप्रमाणे त्याचे राउंड्स असतात. करेक्ट. तर मग एचआर हे डिपार्टमेंट ते म्हणजे बेस्ट कॅन्डिडेट हायर करण्यासाठी काय म्हणजे प्रिकॉशन्स घेतं? मी याच्यामध्ये एक उदाहरण देऊ इच्छिते, जे आहे मे बी एखाद्या फुटबॉल टीमचं. हं. Say for example, there are team players, there is a coach, and there is an audience who is watching it. हं. So basically, team players are the people, those who are been recruited by the HR department, and there are coaches, there are leadership team, there are executives in the team. So that is how HR department is basically helping the organization grow. HR department is not just about recruitments; it is about retention. It is about organization culture. एखादा एम्प्लॉयी तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये वर्षानुवर्ष का राहतो? त्याच्यामागे पण काही रिझन असेल, हं, राइट? हं, हं. ती आहे नथिंग बट एम्प्लॉयी कल्चर. तर ओके. ते आपल्याला बिल्ड करावं लागतं. त्या कंपनीमध्ये त्या एम्प्लॉयीची किती चांगल्या पद्धतीने ग्रोथ झाली आहे. त्याला काय-काय चांगल्या गोष्टी तिथे शिकायला मिळाल्या इन टर्म्स ऑफ त्याला से फॉर एक्झाम्पल एनी बॅक एंड इंजिनिअर इफ ही इस बीन हायर्ड आणि त्याला तिथेच त्या कंपनीमध्ये ही वॉज बीन हायर्ड ॲज अ ट्रेनी अँड नाऊ ही इस लीडिंग अप दॅट टीम. So that is how the growth has been seen, the career path has been seen, येस, येस. and that's how it has been valued by the company as well. So that is where HR departments comes into picture. ओके. आता प्रत्येक कंपनीचं एचआर डिपार्टमेंट असेल असं नाहीये. ओके. काही लोकं बाहेरनं हायर करतात, हां, आउटसोर्स करतात. करेक्ट. तर जे स्मॉल कंपन्याच असतात म्हणजे छोट्या कंपनीज आहेत. तर ते कन्सल्टिंग कंपनीज. कन्सल्टिंग कंपनी. राइट. तर ते कसे वर्क करतात? कन्सल्टिंग कंपनीचा बिझनेस त्याच पद्धतीने वर्क करतो, की ते हेल्प करतात ऑर्गनायझेशनला. त्यांच्याकडे पण त्यांचा स्वतःचा डेटाबेस असतो. ते स्वतः जॉब पोर्टल्सवरनं पॅसिव्ह ॲक्टिव्ह कॅन्डिडेट्सला सर्च करतात आणि देन दे फॉलो द सेम प्रोसेस, बट दे वर्क ऑन बिहाफ ऑफ द कंपनी. बिकॉज कंपनीकडे तेवढी बँडविड्थ नाहीये टू बेसिकली हायर डायरेक्टली फ्रॉम द असोसिएट. स्टार्टअप्स बेसिकली यूज करतात हे येस. दिस प्लॅटफॉर्म्स ऑफ रिक्रुटमेंट कन्सल्टिंग. तर तसं असं नाहीये, की सगळ्याच कंपन्यांकडे एचआर नाहीये किंवा डिपार्टमेंट नाहीये. आजकाल ही गरज झालेली आहे सध्याची तरी. पण येस, रिक्रुटमेंट कन्सल्टन्सीज आर अल्सो डूइंग एक्स्ट्रीमली वेल, नॉट ओन्ली इन इंडिया. सो बेसिकली स्टार्टअप कंपनीज ज्या असतात त्या युजुअली कन्सल्टंट थ्रू हायर करतात. नॉट ओन्ली इन इंडिया, आय वाज सेइंग दॅट ग्लोबल मार्केट इज अल्सो द वन हू आर रिक्रुटिंग फ्रॉम कन्सल्टिंग कंपनीज आणि देअर आर गुड टॉप नॉच कंपनीज हिअर इन इंडिया एज वेल एज इन कन्सल्टिंग कंपनीज ओके. वर्किंग विथ almost 20 plus years now in the market. But they are helping all the companies that they can onboard certain resources. त्यांच्याकडे actually एक वेगळा database असतो. The ones who are being placed initially by them and they are now reaching up and leadership level. So probably ते candidates त्यांच्याचकडे असतात जे कुठल्याच जॉब बोर्डवरती लिस्टेड नसतात. जॉब बोर्ड्स इंडियामध्ये जर बघायला गेलात तर जॉब बोर्ड्स आहेत नोकरी, LinkedIn, Monsterचं आता फाउंडेड झालेलं आहे आणि भरपूरशा अशा रिमोट जॉब वेबसाईट्स आहेत, ज्याच्यावरती तुम्ही अप्लाय करू शकता, कॅन्डिडेट्स अप्लाय करू शकतात आणि ते घर बसल्या जॉब करू शकतात. सो इट इस अन वर्क फ्रॉम होम अपॉर्च्युनिटी फॉर देम फॉर लाईफटाईम आणि दॅट इज अल्सो पेड इन डॉलर्स. सो नॉट ओन्ली इन इंडिया, बट अल्सो फ्रॉम अदर कंट्रीज द जॉब्स आर बीन लिस्टेड. तर दॅट्स हाऊ दिस इज अल्सो बीन कॅरीड फॉरवर्ड बाय द एचआर डिपार्टमेंट. ओके. तुम्ही मगाशी सांगितलत, की एचआरचं काम फक्त रिक्रुटमेंट करणं एवढंच नाहीये. तर अजून गोष्टी आहेत, की कंपनीमध्ये ते रिटेन्शन वगैरे असेल. अ, असं अजून काय आहे? कारण जे नॉर्मली माहिती आहे ते हेच आहे, की एचआर रिक्रूट करतो. कॅन्डिडेट हायर करतो. अजून काय-काय एचआरचे रोल असतात?
हां, the HR department is human resources. As I say, it is more of an people manager kind of a department. हं. Right from recruitments, as you rightly stated, we have onboarding. We have onboarding पण प्रत्येक कंपनीचं मी तुम्हाला सांगू इच्छिते, की अ, कधी कोणाचं 2 दिवसाचं असू शकतं, कधी कोणाचं 7 दिवसाचं पण असू शकतं. ओके. डिपेंडिंग अपॉन which company he or she has been joining, the candidate has been joining. So there is onboarding. Then there is someone into learning and development. Talent management एक गोष्ट आहे नवीन, which is the talent is onboarded. पण त्याला मॅनेज करणं, त्याच्या स्किल सेट्स बघणं, तो कुठल्या राइट डायरेक्शनमध्ये त्याचं करियर ग्रो करायला पाहिजे इन दी ऑर्गनायझेशन इटसेल्फ, that has been analyzed by the talent management department. Then we have payroll department that is altogether different. Then we have exit. Then we have HR shared services, which includes of gratuity, statutory compliances, PF, many other things into it. आणि that's all about the HR department. ओके. कॅन्डिडेट अशा काय चुका करतात ज्यामुळे त्यांचं हायरिंग होत नाही? सो बेसिकली कॅन्डिडेट्स अशा काही स्पेसिफिक चुका करतात. मी सांगते रिक्रुटर फक्त 7 ते 10 सेकंड्स घेतात तुमचा सीव्ही बघायला. हं. आधीच तो एटीएस वरनं फिल्टर आउट होऊन आलाय. ओके. त्याच्यानंतर जर रिक्रुटरने तुमचा सीव्ही विथिन 7 टू 10 सेकंड्स स्कॅन करून रिजेक्ट केला, लेफ्ट स्वाईप केला, दॅट इज ऑफ नो यूज. हं. सो वन जॉबवर हं. एका जॉब पोस्ट केल्यानंतर हं. ऑलमोस्ट 1000 टू 2000 कॅन्डिडेट्स आर बीन अप्लायिंग. हं. विथिन 1 आवर तुम्ही LinkedIn घ्या किंवा कुठलाही जॉब पोर्टल घ्या. मी तर बऱ्याच जॉब पोर्टल्सवर काम केलंय. विथिन 1 आवर देअर आर मोर दॅन 100 प्लस ॲप्लिकेशन्स. पण जस्ट तुम्ही अप्लाय करून उपयोग होणार नाही. तर कॅन्डिडेटच्या चुका ह्या असतात, जसं की ते जॉब स्किल्स मॅच करत नाहीत. प्रत्येक सीव्ही हा जेव्हा तुम्ही अप्लाय करता, तो एकच सीव्ही नाही अप्लाय करायचा यू हॅव टू कस्टमाइज युअर सीव्ही. So depending upon what requirement or what job requirement are you applying for, you have to accordingly customize the CV and then apply. The right matching would be the keywords that you have to match. Experience criteria मध्ये तुम्ही बसताय की नाही? लोकेशन वाईज यू आर कम्फर्टेबल ऑर नॉट. कारण असं होतं की पीपल अप्लाय फ्रॉम अदर लोकेशन्स आणि दॅट कंपनी इज प्रोबॅबली बेस्ड इन मुंबई. सो तो लगेच रिजेक्ट होईल बिकॉज द रूल्स आर बीन सेट इन द बॅक एंड दॅट दिस पर्टिक्युलर एम्प्लॉई इज नॉट अवेलेबल इन मुंबई and that's the reason he's been rejected. So you have to specifically also understand while applying that you are not only applying on that particular job post but going and applying on the careers job website as well. हं. Secondly, you have to connect with the HR department. LinkedIn is one of the professional networking platform in which you can go and connect to the respective hiring managers, recruiters, and then you can apply through them as well. Referrals are also the one who are helping the new hires or probably the candidates to land into that particular job opportunity where he or she has been applying for. तर चुका लिस्ट करायच्या असतील तर कीवर्ड्स मॅचिंग केले पाहिजेत, कनेक्ट्स वाढवले पाहिजेत, रेफरल्सवरती काम केलं पाहिजे आणि टायपो नाही केला पाहिजे. ग्रामॅटिकल मिस्टेक्स खूप करतात कॅन्डिडेट्स. अप्लाय करताना LinkedInची प्रोफाईल लिस्ट करत नाहीत. दिस आर फ्यू बेसिक थिंग्स व्हिच अ रिक्रुटर लुक्स इंटू. सो जसं LinkedIn also is a professional networking platform, it is equally important when a candidate is been applying for the job. And how they should prepare for interview? Interview preparation will depend upon what role are you applying for. So Okay. first is you should always build your communication. You should keep yourself up to date in the technology. Whatever skills that you are applying for, make sure that when you are answering for that particular skills, don't just answer the job responsibilities that you have worked upon. मी काय काम केलंय पेक्षा मी कसं काम केलंय आणि मी त्याचा काय इम्पॅक्ट आणलाय बिझनेस ग्रोथमध्ये, दॅट इज इम्पॉर्टंट. सो दॅट यू हॅव टू हायलाइट. लोकांना पहिलाच क्वेशन विचारला जातो एचआर तर्फे, की टेल मी अबाउट युअरसेल्फ आणि तिथेच अर्धे लोकं रिजेक्ट होतात. कारण त्याच्यामध्ये तुम्हाला जी तुमच्या सीव्हीमध्ये किंवा रिझ्युमेमध्ये जी हिस्ट्री लिहिलेली आहे किंवा जे काही डिटेल्स लिहिलेले आहेत, तेच रिपीट नाही करायचे आहेत. ते तर तुमच्याकडे एचआरने ऑलरेडी वाचले आहेत किंवा हायरिंग मॅनेजरने ऑलरेडी वाचले आहेत. ओके. ते नाही रिपीट करायचे आहेत. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय इम्पॅक्ट आणलाय? सेकंडली तुम्ही या रोलसाठी का बेस्ट फिट आहात? कारण तुमच्यासारखे हजारोनी अप्लाय केलेलं आहे. तर तुम्ही या रोलसाठी का बेस्ट फिट आहात ते आणि तुमचा रोल या कंपनीमध्ये फ्युचर प्रॉस्पेक्ट्सनी कसा तुम्ही करियर ग्रो करू शकता? दॅट इस अल्सो इक्वली इम्पोर्टंट. अ, आता तुम्ही म्हणालात, की LinkedIn प्रोफाइल अटॅच नाही करत किंवा रिझ्युमेमध्ये ॲड नाही करत. तर ही LinkedIn प्रोफाइल ॲड करणं किती इम्पोर्टंट आहे किंवा हा प्लॅटफॉर्म किती महत्त्वाचा आहे?
LinkedInमध्ये माझी स्वतःची जर्नी इज ऑलमोस्ट फ्रॉम लास्ट 12 इयर्स. तर मी LinkedInमध्ये जेव्हा आलेले, तेव्हा LinkedIn वॉज जस्ट अ प्लॅटफॉर्म वेअर यू कॅन शेअर अबाउट युअर प्रोफेशनल जर्नी. हं. इट इज अल्सो अ प्रोफेशनल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म ॲज ऑफ नाऊ. बट त्यांनी पण भरपूर गोष्टी ॲड ऑन केल्यात. जसं जॉब लिस्टिंग ॲड केलं. इट वॉज जस्ट एन इनिशियली अ सेल्स प्लॅटफॉर्म काइंड ऑफ. ओके. प्रोफेशनल नेटवर्किंग सेल्स प्लॅटफॉर्म. पण आता प्रत्येक इंडिव्हिज्युअल द वन हू इज इन द कॉर्पोरेट इंडस्ट्री इज युजिंग LinkedIn. व्हाय इट इज हेल्पफुल? बिकॉज देअर आर पॅरामीटर्स ऑन विच वी चेक. मी जेव्हा सीव्ही बघते एखादा, तेव्हा मी इक्वली दुसऱ्या टॅबमध्ये LinkedInची प्रोफाईल ओपन करते आणि बघते. का तर मला बघायचं असतं, की जे मी व्हेरिफाय करते बेसिकली डिटेल्स, की जे सीव्हीमध्ये डिटेल्स दिलेले आहेत, तेच सेम डिटेल्स LinkedInमध्ये पण दिलेले आहेत का? आणि दुसरी गोष्ट LinkedInमध्ये तुमचं सगळं प्रोफेशनल मे बी तुम्हाला रिकमेंडेशन्स मिळाले आहेत का तुमच्या एक्स कलीग्सवरनं, ते इम्पोर्टंट आहे. तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स जो लिस्ट केलाय तो इम्पोर्टंट आहे. त्याच्या व्यतिरिक्त बऱ्याच त्याच्यामधल्या पॅरामीटर्स आहेत मे बी मी सांगेल, की त्याच्यातल्या काही गोष्टी आहेत ज्या भरपूर इम्पोर्टंट आहेत. जसं की बॅनर, हेडलाईन, प्रोफेशनल फोटोग्राफ, प्रोफेशनल समरी. प्रोफेशनल्स आता तर मी जसं म्हणाले, एआय इज टू बी एम्ब्रेस्ड आणि एआय इज समथिंग व्हिच विल हेल्प यू टू क्रिएट युअर LinkedIn प्रोफाइल ॲज वेल. सो प्रोफेशनल समरी तुम्ही त्याच्यावरनं बनवू शकता आणि तुमच्या जॉबबद्दलची माहिती तुम्ही देऊ शकता. आणि दॅट्स हाऊ यू कॅन कनेक्ट विथ पीपल अँड दॅट्स हाऊ कॅन्डिडेट्स ऑल्सो हॅव टू बी ॲक्टिव्ह ऑन LinkedIn, वेदर इट इज अ फ्रेशर ऑर अ 20 इयर्स एक्सपिरियन्स कॅन्डिडेट. आणि ऑप्टिमायझेशन ऑफ LinkedIn इज अल्सो इक्वली इम्पोर्टंट. एकदा LinkedInची प्रोफाईल बनवलं आणि सोडलं, तर असं नाहीये. व्हॉटएव्हर ॲड ऑन सर्टिफिकेशन्स तुम्ही करताय, ते त्याच्यामध्ये तुम्ही टाकले पाहिजेत. LinkedIn स्वतःचा एक असा प्लॅटफॉर्म आहे, ज्याच्यावरती भरपूर काही सर्टिफिकेशन्स तुम्ही घेऊ शकता. तर अकॉर्डिंगली तुम्ही तुमचं प्रोफाईल अपडेट करत राहायला पाहिजे. बिकॉज सीव्ही इज समथिंग व्हेन यू ॲक्चुअली अप्लाय टू द कंपनी. LinkedIn इज समथिंग वेअर पीपल कॅन रीच आउट टू यू अपफ्रंट. की इफ यू आर अ पॅसिव्ह कॅन्डिडेट अँड स्टिल लुकिंग आउट फॉर एन अपॉर्च्युनिटी. असं खूपदा बघितलंय की 10-10 वर्षाचा अनुभव आहे कॅन्डिडेट्सला आणि ते जॉब सर्च नसतात करत किंवा कुठल्याच जॉब पोर्टलवर अप्लाय नाही करत. बट देन दॅट इज समथिंग वेअर यू कॅन बी अ पॅसिव्ह कॅन्डिडेट फॉर द रिक्रुटर्स. ओके. When you are hiring for the leadership candidate, so that time what qualities you see? सो लीडरशिप हायरिंग इज टोटली अ डिफरंट गेम चेंजर. लीडरशिपमध्ये बऱ्याच अशा क्वालिटीज आहेत ज्या आम्ही ॲक्चुअलीमध्ये बघतो इन अ लीडर, वेदर ही ऑर शी इज एबल टू हँडल दी प्रेशर, हाऊ इज ही मॅनेजिंग अ टीम, व्हॉट व्हॉट गुड स्ट्रॅटेजिकल थिंकर ही ऑर शी इज. बिझनेस गोल्स बरोबर त्यांनी आपल्या टीमचे गोल्स कसे अलाइन केलेले आहेत, हाऊ इम्पॅथॅटिकल अप्रोच दॅट ही इज इन टू. आणि ॲज अ पर्सन ही हॅज टू मॅनेज अ टीम, accordingly coordinate with the stakeholders and also individually contribute. So leadership hiring is a combination of all. हं. That is what I will say. सध्या एम्प्लॉयर ब्रँडिंग हे खूप महत्त्वाचं आहे आणि एखाद्या कंपनीसाठी एम्प्लॉयर ब्रँड किती महत्त्वाचा आहे? एम्प्लॉयर ब्रँडिंग हा एक त्यांच्यासाठी एक ॲडव्हांटेज आहे. ओके. व्हेन अ कंपनी इज बिल्डिंग अप अ ब्रँड, they are attracting the opportunities for themselves. येस. Candidates are also looking out for certain employers, those who are good at culture. Employer brand कल्चरनीच बनतो. ओके. बेसिकली कल्चर जर चांगलं असेल तर तुमचं ब्रँडिंग होईल. हं, There are various platforms on which the rating about the company is been given, हं. and then accordingly people think that before applying, usually they check the company pages ki that particular brand, what values he or that particular company is adding to that particular, what values are being added by that particular brand when a and candidate is about to join that company. So each company is being into social media or maybe on various platforms in which the rating has been given by the employee. त्याच्यामध्ये सगळे डिटेल्स दिले जातात. एम्प्लॉयर किती तास जॉब करून घेतात, एम्प्लॉयरची ओव्हरऑल वर्क कल्चर कसं आहे, एम्प्लॉयर बेनिफिट्स ओव्हर अँड अबाउट सॅलरी काय बेनिफिट्स देतात. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ज्या एखादा कॅन्डिडेट पहिले बघतो आणि देन ही ऑर शी अप्लायज और मे बी जॉइन्स दॅट पर्टिक्युलर कंपनी. तुम्ही बघितलं असेल कॅन्डिडेट्स गो अहेड अँड ऑप्ट फॉर 2 टू 3 ऑफर्स. माझ्याकडे एक एक्झाम्पल आहे. लास्ट वीकमध्ये हायर करत होते. 7 ऑफर होते त्या मुलाकडे 7. अच्छा. तर दॅट वॉज समथिंग की मी त्याला पहिला प्रश्न हा विचारलेला की प्रत्येक कंपनीमधून ऑफर घेताना तुझ्या एक्झॅक्टली डोक्यात होतं काय? कारण 7 ऑफर्स इज अ गुड नंबर. तर ही वॉज अल्सो थिंकिंग आणि हे माझा ऑफर टू जॉइनिंग रेशो तसा पण पर्सनली खूप चांगला आहे. 95% ऑफर टू जॉइनिंग रेशो आहे. अच्छा. आणि त्या त्या कॅन्डिडेटनी मला सांगितलं, की आय एम ओन्ली लुकिंग आउट फॉर रोल अलाइनमेंट. आय एम लुकिंग आउट फॉर
culture, as well as I'm looking for work from home opportunities. So these are few criteria from the candidate's prospect that they look, and that's how employer brand is also equally important. आता वर्क फ्रॉम होमचं प्रमाण वाढलंय. Mhm. म्हणजे नंतर म्हणजे काही कंपन्या वर्क फ्रॉम होम पण ऑफर करतात. तर हं. याकडे कसं बघता तुम्ही? इन ऑफिस वर्क चांगलं असतं की वर्क फ्रॉम होम? युजुअली कोविड नंतर टोटल गेम चेंज झालाय इन टर्म्स ऑफ पीपल कमिंग अप विथ अ क्रायटेरिया अँड आस्किंग अस की वर्क फ्रॉम होम अपॉर्च्युनिटी आहे का? हायब्रिड वर्क कल्चर आहे का? किंवा रोज-रोज ऑफिसला तर यावं नाही लागणार ना? तर दिस आर फ्यू थिंग्स दॅट द कॅन्डिडेट्स अल्सो चूज. आणि मला असं वाटतं जोपर्यंत प्रोडक्टिव्हिटी हॅम्पर होत नाहीये, तोपर्यंत वर्क फ्रॉम होम दिला तरी काही हरकत नाहीये. दॅट डिपेंड्स अपॉन कंपनी टू कंपनी. अशा बऱ्याच कंपनीज आहेत ज्या ॲक्चुअली मॉनिटर करतात वर्क टायमिंग्स. पण दॅट इज समथिंग इंटू मायक्रो मॅनेजमेंट. तर ते न करता तुम्ही प्रोडक्टिव्हिटीकडे जास्ती लक्ष दिलत कंपनीजनी पण, तर दॅट वुड बी मोर हेल्पफुल फ्रॉम द ओव्हरऑल एम्प्लॉयर-एम्प्लॉयी प्रॉस्पेक्ट. ओके. प्रत्येक कंपनीमध्ये हायरिंग चालू असतं. हं. काही चांगले कॅन्डिडेट्स कंपनी सोडून जातात. हं. तर कंपनी रिटेन्शनसाठी कंपनीने काय केलं पाहिजे? कंपनीच्या पॉलिसीज कशा डिफाईन केल्या आहेत बेसिकली ते खूप मॅटर करतं. आता खूप रील्स किंवा मीम्स बघितले असतील, की एम्प्लॉईज डोंट लीव्ह दी ऑर्गनायझेशन, दे लीव्ह बॉसेस ऑर दे लीव्ह मॅनेजर्स. हं. That is also equally true, but that is not the only statement that I would say that is true. There are various other things. जर एम्प्लॉईला ग्रोथच मिळाली नाही कंपनीमध्ये एकाच डेझिग्नेशनवरती वर्षानुवर्ष काम केलं, तर त्याला ग्रोथ दिसत नाहीये. सेकंड त्याच्याबद्दल त्याचा करियर पाथ त्याचा करियर ग्राफ हा डिफाईन केला पाहिजे. त्याच्यानंतर इन केस इफ दॅट एम्प्लॉयी इज गुड इनफ इन अदर स्किल्स जसं की माझ्या एका लास्ट एम्प्लॉयमेंटमध्ये एक एम्प्लॉयी होता, ही वॉज इंटू अकाउंटिंग बट ही वॉज गुड इंटू डेटा एनालिटिक्स एज वेल. सो वी प्रमोटेड हिम इंटू डेटा एनालिटिक्स and that's how his interest also was developed. ओके. Somebody coming up from a non-technical background could also go ahead and opt for a technical background. So it all depends की कंपनी त्यांना काय चान्स देतेय आणि कंपनी त्यांना कसं देतेय, ग्रोथ अपॉर्च्युनिटी देतेय. That is one factor of retention or maybe the employee can retain the employees. Uh, थर्ड फॅक्टर आहे कॉम्पेन्सेशन. कॉम्पेन्सेशन मार्केट स्टँडर्ड्स प्रमाणे बरोबर दिलं जातंय की नाही. तर त्याच्यामध्ये पण भरपूर अशा कंपनीज आहेत किंवा प्लॅटफॉर्म्स आहेत, ज्याच्यावरती तुम्ही बघू शकता की तुमच्या एक्सपिरियन्स रेंजला, तुमच्या जिओग्राफीमध्ये, तुमच्या डेझिग्नेशनला किती मार्केटमध्ये पॅकेज दिलं जातंय अँड वेदर यू आर बीन इक्वली व्हॅल्यूड बाय दॅट पर्टिक्युलर एम्प्लॉयर. सो दॅट इज वन. ओव्हर अँड अबव्ह अपॉर्च्युनिटीज जसं की रिटेन्शन बोनस, जसं की व्हेरिएबल पे, जसं की परफॉर्मन्स पे हे पण इन्क्लुसिव्ह असतं कधी-कधी कॉम्पेन्सेशनमध्ये. दॅट इज अल्सो वन पार्ट वेअर एम्प्लॉयी थिंक्स दॅट येस दिस कंपनी ॲक्चुअली व्हॅल्यूज दी परफॉर्मन्स. देन पर्सनल टाईम ऑफ किती दिले जातात किंवा ओव्हरऑल बेनिफिट्स काय दिले जातात, मेडिकल इन्शुरन्स कव्हर्ड आहे की नाही किंवा लर्निंग अपॉर्च्युनिटीज काय आहेत? या सगळ्या फॅक्टर्सनी एम्प्लॉयरकडे कुठलाही एम्प्लॉयी रिटेन्ड राहतो, असं मला वाटतं. ओके. You are doing this from last 13, 14 years. येस. What changes you have seen Over the period of time, over the yes, period of of course, lot amount of changes. When I actually started up as an HR, I was just an HR executive. Uh, then I got a chance to work major with IT companies, digital marketing companies, and then telecom industry, and now again with an IT product based company. But in this, the growth of an HR has grown a lot. I was into generalist role earlier, then I moved with an HR share services, and then now I am into talent acquisition. ग्रोथमध्ये बघायला गेलं तर एआयमुळे भरपूर चेंजेस आले. टेक्नॉलॉजी मी स्वतः बिलीव्ह करते, की टेक्नॉलॉजीच नाही, भरपूर अशा स्किल्स आहेत, त्या तुम्हाला एव्हरीडे बिलीव्ह करते मी, की लर्न करायला पाहिजे. अपस्किलिंग युअरसेल्फ इज इक्वली इम्पोर्टंट व्हेनेव्हर यू आर वर्किंग प्रोफेशन, as well as there are certain habits that you have to inculcate in yourself. So from the HR prospects, if I think, आधी ॲज एन एच-आर एक्झिक्युटिव्ह व्हेन आय जॉइन्ड, इट वॉज मोर ऑफ एन Excel related or maybe time consuming kind of an activities. But then HRMS came into picture, ATS came into picture, and that's how the
actual productive time was being reduced. So the growth journey has been actually quite good with the technology adoptions that I have made. I have upskilled myself a lot, and that's how I have made myself as an AI and HR award winner for year 2025. So yes, HR department has gone a remarkable transformation over the decades. I will say that it was earlierly education based hiring. Now it is more of an skilled based hiring. Okay. Employee well-being is also been equally important. Then we have employee retention, which has also come up. Then we have administrative tasks which were being done earlier, but now the repetitive tasks are being taken care by AI. Technology has come up into picture. ATS is there, HRMS softwares are there, and we are valuing when we are conducting surveys. We are valuing the feedback of an employee. So accordingly, we are implementing certain things which are being required from the employee prospects, and that's how the involvement of an HR is happening. Okay. Yeah. What changes you are seeing in the candidates? Candidates are also being smarter enough nowadays. They are using AI while applying for the jobs, and that is a good move. But when they are using AI while appearing for an interviews, my system will also detect it. माझ्या सिस्टमला पण माहिती आहे की हा मुलगा किंवा हा हा कॅन्डिडेट इंटरव्ह्यू देताना एआय यूज करतोय. हं. इनफॅक्ट त्यांना असं वाटतं की एआय यूज करून मी इंटरव्ह्यू तर क्लिअर करेल, पण वेन दे आर ऍक्च्युअली ऑन द जॉब दे आर नॉट एबल टू परफॉर्म. सो आय वुड से यूज एआय टू apply to appear for an interview. Please make sure that you use your authentic skills. हं. And secondly, you can also make use of an AI for doing mock interviews, practice interviews through AI. So that is something that candidate can actually work upon. हं. अ, आता जसं तुम्ही म्हणालात, की एका एम्प्लॉयीकडे 7 ऑफर लेटर आहेत, Hmm. की असं कोणाकडे आलं, की जास्त ऑफर लेटर्स आहेत, Uh-huh. तर त्यांनी काय चेक केलं पाहिजे? कोणती कंपनी जॉइन करणं हे डिसाईड करताना? ओके. कॅन्डिडेट्स युजुअली खूप चेक करतात. हं. पण कॅन्डिडेट्सनी चेक करायला पाहिजे, की एम्प्लॉयीचं वर्क कल्चर कसं आहे? त्याचा करियर ग्रोथ कशी होणार आहे? तर ते ड्युरिंग दी प्री बोर्डिंग ऑर बिफोर दी ऑफर डिस्कशन कॅन्डिडेट्स आजकाल काय करतात, फ्रेशर्स तर युजुअली ऑफर घेतात आणि दे जॉइन. बट यू हॅव टू ॲक्चुअली लुक इंटू ईच ॲस्पेक्ट्स ऑफ दी ऑफर. कधी-कधी देअर आर फ्यू थिंग्स व्हिच आर नॉट इन्क्लुडेड इन दी ऑफर. जसं की सॅलरी स्ट्रक्चर येतं, पण त्यांना माहितीच नाही की डिडक्शन्स काय होणार आहेत. सो स्टॅट्युटरी कंप्लायंट आहे की नाही कंपनी? इज द कंपनी आस्किंग फॉर एनी काइंड ऑफ एन अमाउंट, or maybe any consulting is asking for any of the amount? That is not a company that you should join. I would say that you should join the company which is uh, good in employee work culture, career growth has been predefined, documentations are being cleared. बऱ्याच कंपन्या रेफरन्स चेक पण करतात, की तुम्ही आधी कुठल्या एम्प्लॉयर बरोबर एम्प्लॉईड होते आणि ते एम्प्लॉयर आणि एम्प्लॉयी बोथ प्रॉस्पेक्ट्सनी चांगलं आहे. बिकॉज यू शुड ऑल्वेज लीव्ह दी ऑर्गनायझेशन व्हेन यू आर लिव्हिंग. यू शुड लीव्ह दी ऑर्गनायझेशन गुड नोट. जसं की नोटीस पिरियड आहेत 3-3 महिन्याचे. लोकं कंप्लीट करतात आणि देन दे जॉइन अस. सो that is something which is helpful for a candidate. But when they are joining a new company, they should look for career growth, company work culture, compensation. They should ask for over and above benefits if they are associated and they are not listed in the offer letter. And what is the growth look like in the next 6 months? And मी हे पण सांगेल की इंटरव्ह्यू देतानाच, इनफॅक्ट वेन अ हायरिंग मॅनेजर इज आस्किंग यू की काही क्वेश्चन्स आहेत का आमच्यासाठी, तेव्हा पण क्वेश्चन विचारले पाहिजे. आणि जेणेकरून तुम्हाला समजेल की एक्झॅक्टली त्या कंपनीचं कल्चर काय आहे? त्या कंपनीमध्ये ही पोझिशन नवीन हायर आहे का रिप्लेसमेंट आहे? एक्झॅक्टली एक्स्पेक्टेशन काय आहे त्या न्यू कॅन्डिडेटकडनं? तर आय डोंट हॅव एनी क्वेशन्स म्हणण्यापेक्षा ॲट आस्क की व्हॉट इज माय करियर ग्राफ लुक लाइक? व्हॉट इज माय करियर ग्रोथ विथ दिस कंपनी लुक लाइक? हाऊ मच ड्युरेशन आर यू हिअर एम्प्लॉईड विथ दिस कंपनी? जर समोरचा हायरिंग मॅनेजर ऑर द टेक्निकल पॅनल इज सेइंग दॅट आय एम हिअर विथ दिस कंपनी फ्रॉम लास्ट 2 years, what made you to stay with this company? So that is something that the candidate should upfront ask, because he is joining something which is building up his own future in the career. So that is important. ओके. तुम्ही जसं म्हणालात, की रिक्रुटर 7 to 8 सेकंडमध्ये सीव्ही रिजेक्ट करतो. तर हो. सीव्ही चांगलं असणं खूप इम्पोर्टंट आहे आणि त्याच्यावरूनच शॉर्टलिस्ट होणं वगैरे ती प्रोसेस होते. तर सीव्ही कसं असलं पाहिजे? CV actually depending upon the experience that you are applying. फ्रेशरचा CV वन पेजर असला तरी खूप झाला. ओके. Experienced candidate between 2 years to 10 years, one pager CV is good enough. And more than 10 years, 2 pager CV. सो CV मध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही हायलाइट करायला पाहिजे. तुमची प्रोफेशनल समरी,
तुमचा एक्सपिरियन्स विच इज अ रिलेव्हंट एक्सपिरियन्स. सेकंड, युअर अचीवमेंट्स. What are the skills that you are bringing onto the table, and a proper formatting. So this few parameters on which the CV has been selected or rejected. So I think you should have a clear formatting, no tabular formats. जसं मी म्हणलं की ATS tabular formats स्वीकारतच नाही. डायरेक्ट रिजेक्ट असतो CV. So you have to match it according to the job description keywords. आणि again I'll tell you, not a same CV for each job application that you are applying for. Customize the CV and then accordingly apply. What one career advice you will give? Uh, Earlier, it was more of an degree oriented courses, but I'll say that your degree will get you an interview, but your skills and attitude will take you in career growth. So basically, you have to focus on skills and attitude while appearing for interview. ओके. अ, मॅम एखादा फनीएस्ट एक्सपिरियन्स शेअर कराल? बापरे! खूप इंटरव्ह्यूज घेतलेत आजपर्यंत. पण आता गेल्या 5 वर्षात ना, आफ्टर कोविड इट वाज समथिंग लाइक मोर ऑफ एन व्हर्चुअल इंटरव्ह्यूज. ओके. तर युजुअली आम्ही प्लॅटफॉर्म्स ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवरती इंटरव्ह्यू कंडक्ट करतो आणि त्याच्यामध्ये आय हॅव सीन पीपल नॉट बीइंग मच प्रोफेशनल और मे बी दे आर नॉट सीरियस अबाउट दॅट पर्टिक्युलर जॉब अपॉर्च्युनिटी. सो देयर वर सर्टन incidences in one, it was like a pet coming up during the interview, हं. or probably a background was very much funny. uh, these are few things that professionally also matters. When you're applying for certain companies, have some professionalism and then actually appear for an interview. किंवा बॅकग्राऊंड नॉईज पण खूप येत असतो. ते पण लोकं आजकाल विचार नाही करत बिफोर अप्लाइंग फॉर एनी जॉब अपॉर्च्युनिटी. व्हेन यू आर अपिअरिंग फॉर इंटरव्ह्यू, ॲटलीस्ट थोडा प्रोफेशनलिझम असला पाहिजे. कारण दॅट ऑल्सो क्रिएट्स अ गुड इम्पॅक्ट. काही एम्प्लॉईज प्रत्येक 5-6 महिन्यांनी जॉब चेंज करतात. हां, ओके. हां. तर हा काही निगेटिव्ह इफेक्ट पडतो याचा? ॲक्चुअली मी तर मी या मताची आहे, की तुम्ही 5-6 महिन्यांनी जॉब का चेंज करताय? पहिला तो क्वेशन असेल. कधी-कधी जेन्युइन रिझन्स असतात. रोल जसं मी म्हटलं रोल मिसअलाइनमेंट झालंय. तर पीपल आर नॉट द एम्प्लॉयी इज नॉट हॅपी विथ दॅट पर्टिक्युलर एम्प्लॉयर अँड दॅट्स हाऊ ही वॉन्ट्स टू चेंज. बट कधी-कधी काही एम्प्लॉईज असे पण असतात, की दर 1 वर्षाला चेंज करतात बिकॉज दे आर जॉब हॉपर्स आम्ही त्यांना म्हणतो आणि दे आर समवन हू आर ॲक्चुअली बिहाइंड द कम्पेन्सेशन. ग्रोथ मिळते, असं नाही की नाही मिळत. कारण असे मी भरपूर एक्झाम्पल्स बघितलेत माझ्या माझ्या ओव्हरऑल करिअरमध्ये, की विथिन 1 इयर 30% हाइक टू 50% हाइक. नेक्स्ट इयर अगेन 30 टू 50% हाइक. आणि देन ही रीचेस ॲट सर्टन लेव्हल वेअर अ 2 इयर एक्सपिरियन्स विथ द सेम कंपनी इज ॲट अ डिफरंट सॅलरी स्लॅब. In that case, it depends upon employee to employee. Well, I mean the candidate to candidate. But I would say that at least as a fresher, stay with the company for at least 2 to 3 years, then switch. And if you are with the company and everything is aligned to what you are expecting towards the role and the career graph or growth, please stay with the company for the longer duration. It will help you to grow it. ओके. आता आपण रॅपिड फायर राउंड घेऊया. Hmm. LinkedIn की Instagram? LinkedIn for professional connections, ओके. Instagram for content creation. ओके. वर्क फ्रॉम होम की ऑफिस? Hybrid, work from home usually, but hybrid. ओके. रिझ्यूमे की पोर्टफोलिओ? Hmm, resume plus portfolio, both are important. ओके. एआय की ह्युमन इंटेलिजन्स? एआय शिवाय ह्युमन इंटेलिजन्स काम नाही. एआय एआय पण आणि ह्युमन इंटेलिजन्स पण, कारण दोघंही सोबत असतात. ओके. एका शब्दात लीडरशिप म्हणजे काय? एम्पॅथी, ओके. अ, एक अशी स्किल जी प्रत्येकाने शिकली पाहिजे. कम्युनिकेशन. ओके. अ, आवडतं पुस्तक? अशी मी खूप वाचते. पण मी फ्रॉम प्रोफेशनल करियर जर तुम्ही बिल्ड करत असाल तर एटॉमिक हॅबिट्स हे एक आहे. डू इट टुडे हे पण आहे. मी जे आता रिसेंट वाचतेय. पण एटॉमिक हॅबिट्स इज समथिंग व्हिच आय रिकमेंड. येस, येस. जॉब सीकर्ससाठी एक ॲडवाईस? Keep on learning, keep on upskilling, grow your career along with the technology. थँक्स मॅम फॉर गिव्हिंग सो मच ॲडवाईस एंड गाईडन्स टू द कॅन्डिडेट्स. अजून असं काही आहे का जे तुम्हाला सांगायचं आहे पण मी विचारलेलं नाही? ते तुम्ही ॲड करू अ, शकता? नाही मला तर नाही वाटत. ॲक्चुअली एच-आर हा एक खूप मोठा ह्यूज डिपार्टमेंट आहे. इट इज मोर अबाउट पीपल मॅनेजमेंट. ओके. आणि तुम्ही बऱ्यापैकी सगळेच क्वेशन्स विचारलेत फ्रॉम द टॅलेंट एक्विजिशन प्रॉस्पेक्ट्स. येस. थँक यू फॉर कॉलिंग मी ऑन बोर्ड. आय विश एन-पी क्रिएशन्स गुड लक अहेड अँड इट वॉज प्लेजर मीटिंग यू बोथ. थँक यू सो मच मॅम. तर हा पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटला कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि एन-पी क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.
मॅडमकडून तुम्हाला काही गाईडन्स किंवा हेल्प घ्यायची असेल, तर मॅडमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहेत. तुम्ही नक्की मॅडमला कॉन्टॅक्ट करा. थँक यू सो मच.